मित्रांनो, रात्रीचे वाजले 3 आणि आपले पॅनल पण झाले 3. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मंडळी, आजच्या नव्या कोरा भागात तुमचं स्वागत आहे. तर गेल्या भागात आपण असं पाहिलं की कम्प्युटरच्या साहाय्याने आपण कसं त्या खिडक्या वगैरे आपण असं त्याचे कटआउट्स काढले. आता ते लावणार कसे आहोत ते आपण बघणार आहोत या भागात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एवढ्या दिवसाचा जो डिले झालेला आहे तो भरून काढायचा मुलांनी यावेळेला निर्णय घेतलाय. आणि सॅटर्डे सुद्धा असल्या कारणाने त्यांनी खूप टाइम आपला देऊन अगदी 3 वाजेपर्यंत जागून त्यांनी सगळे पॅनल्स रेडी करायचे ठरवले. तर एवढा टाइम देऊन त्यांनी जे पॅनल्स रेडी केले आणि ते प्रोसेसमध्ये कसे आहेत, कसे झाले ते आपण आता बघणार आहोत. चला आता जाऊया म्हणजे. सो अशा प्रकारे आपण एजेस क्लीन करायला बसलो ह्याचे, कारण की CNCने पूर्ण कट होतं, कधी नाही होत. त्यामुळे कधी कधी ते शीट्समधनं फाडून काढावं लागतं. आता जे उरलेले एजेस आहेत, रफ एजेस आहेत, ते जरा स्मूथ करून घेतोय. हा अगदी नेसेसरी नाही आहे, पण असेल तर बरं आहे. नवीन कामासाठी नवीन शस्त्र. तर म्हणजे हा मधला जो गाळा आहे त्याच्यात आपल्याला आपली नवीन आर्च जी आपण करून आणली ती लावायची आहे. तर ती लागवण्यासाठी आधी त्याला सपोर्ट द्यायचे होते, हे 4 फूट आणि 2 फुटाचे असे. तर ते आता रोहितने कापले, आम्ही दोघांनी लावले. शूट केलं नाही कारण की आम्ही पण सगळं ट्रायल अँड एररच करत होतो. सो कसे बसे ते आता झालेत. आता आहे वेळ ती इथल्या 2 खिडक्यांच्या मध्ये एक सपोर्ट द्यायचा आहे, जेणेकरून हे जे 2 वेगवेगळे मापं आहेत ती जुळतील. सो आता ते फिगर आउट करून ते दोन्ही सपोर्ट द्यायचे आहेत आपल्याला. कैसा लग रहा है वो? ऊपर से देखा क्या? तर मंडळी, अशा प्रकारे पहिला पॅनल ठोकून झालेला आहे. आपण सर्वात हिरो जो आहे आर्च आपली मूर्तीच्या मागची, तीच सर्वात पहिले ठोकून घेतली. आम्हाला भरपूर आम्ही वैतागलेलो आणि तुंबलेलो. कधी एकदाचं हे आपण ठोकून होतं हे सगळं बघण्यासाठी. तो फायनली हा आता लावलाय. आता आम्ही जातो आणि थोडं फ्रेश होऊन येतो आणि मग काम कंटिन्यू करूया. भरपूर काम आहे, सगळे पॅनल ठोकायचे आजवर आपल्याला आटपून टाकूया. चला. अभिषेक भाई यही तो पट्टी है ना. तर म्हणजे अशा प्रकारे आपला मागचा पॅनल MDF ठोकून रेडी आहे. आता ह्याला उभा करून आधी आपण बघूया, कारण की भरपूर त्रासलेलो आहोत आम्ही आणि बघायचं आहे आम्हाला, आसुसलेलो आहोत की कसं दिसतंय. सो लेट्स गो. बोला गणपती बाप्पा. हवा में उठाओ, हाँ हवा में उठाओ. हा देव माझ्याकडे स्लोपवर आण आणि मग ने आतमध्ये. हा असा असा. येस रोहित, आगे भी हाथ लगा सेंटर में. यस, डरो मत तुम लोग.
हाँ अभी जरा सेंटर में लो। वाट लगने वाला है। तर मंडळी अशा प्रकारे जागेवरती ठेवून झालेला आहे मागचा पॅनल। खूप मोठा मजल गाठली आम्ही आजच्या रात्री जागून, आपण असं म्हणू शकतो। बघून घ्या तुम्ही। तर आता बाजूच्या पॅनलचं काम चालू आहे। आय डोंट नो केवढं होईल आज रात्री, लेट्स सी। एज मैच होते का? कितना गैप है? इसका अभी पहले ये डिफरेंस कम कर। यस ठीक है ना, ठीक है, हल्का फुल्का चलेगा। हम लोग वैसे भी ट्रिम घुमाने वाले हैं ना उसको। गुड। अशा काहीतरी आपलं चित्र असणार आहे। ठीक आहे ठीक आहे। आता आपण पहिले त्याला स्टेपलरनी अरेस्ट करतोय एका ठिकाणी, मग आपण ते मोची खीळ किंवा टेकस जे असतं त्याने याला ठोकून टाकणार आहोत। म्हणून आधी अलाइनमेंट नीट करण्यासाठी आपण ते अरेंज करून, आणि मी इथे उभा राहून वरतून बघतोय की लाईन सरळ आहेत की नाही। त्यांनाही सांगतोय स्ट्रेट लाईन देख। कसा वाटतोय तुम्हाला हा ओव्हरऑल शेप? तुम्ही प्लीज खाली आम्हाला कमेंट करून सांगा। मित्रांनो रात्रीचे वाजले 3 आणि आपले पॅनल पण झाले 3। गणपती बाप्पा मोरया। अजून 2 बाकी आहेत ॲक्च्युली, म्हणजे ज्याला आपण MDF लावणार आहोत। स्टेपलर बचा के क्या मिलने वाला तेरे को? अभी सोच कि हम लोग को ये कर्ल ठोकने का है तो कितना स्टेपलर मार के जाना चाहिए अपने को। इसको इतना स्टेपलर मारना चाहिए कि ये अपने आप अपने बलबूते पे खड़ा रहे, सिर्फ स्टेपलर मार के। ॲक्च्युली वाजलेत रात्रीचे 3 वाजून गेलेत, 3:15 झाले आणि आता ते खेळ ठोकायचं वगैरे काम करत नाहीत आपण। त्रास होईल लोकांना उगाच त्यामुळे, आणि हे सकाळीही करू शकतो आपण। म्हणजे आमची जी आता गरमी आहे ती जरा थंड व्हायला लागली। बट इसको खडा करके रखो। दिवसभराच्या अथक परिश्रमानंतर रात्री 3:15 वाजता लोक मंडपामध्ये खातात। बिचाऱ्यांनी चायनीज मागवलंय आणि सगळ्यांचं श्रावण आहे त्यामुळे व्हेजच खातात। हे बॉयज बाय, गुड नाईट, कल मिळते। तर बघितलं ना मंडळी की मुलांनी आपल्या जीवाचा आकार तांडव करून आपलं जे काम उरलेलं आहे ते कम्प्लीट करायचा विचार केला, आणि त्या बाबतीने त्या अनुषंगाने ते काम करतात पण आहे। पण आता अजून एक टास्क आहे त्यांच्याकडे की हे काम वेळेत पूर्ण करायचंय, आणि आपल्याकडे एकच आठवडा राहिलाय। तर पुढे पुढे अजून मजा येणार आहे, आणि या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही पण आमच्या सोबतही असणार आहे। तर त्याच्यामुळे लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमचे अभिप्राय कमेंट सेक्शन मध्ये सांगा। धन्यवाद। चला भेटूया उद्या।